अथ श्री साई सचरित अध्याय 22. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय सद्गुरु आनंदघना ज्ञानस्वरूपा परमपावना. जय जयाजी भवभय निकंदना कलिमलदहना परिपूर्णा. तू आनंद सागर तुझवरी उठती नाना वृत्ती लहरी. त्याही तुझ तू आवरी कृपा करी निज भक्ता. अल्पांधारीचा जो साप तोच प्रकाशी दोर आपाप. अल्पांधार प्रकाश स्वरूप दोहीचा बाप तू एक. सर्पाकार वृत्तीचा जनिता तिजलाच दोराचा आकार देता. तूच भीतीने उत्पन्न करता अंती निवारिता ही तूच तू. आधी जेव्हा पूर्णाधार नाही सर्प नाही दोर. वृत्ती उठावया नाही थार तोही निराकार तू होसी. पुढे निराकाराचा आकार तोही अल्पप्रकाशाचा अवसर. तेने आभासू लागला विखार आभासा कारणही तूच. ऐसा दृश्यादृश्य भाव हा तव वृत्त्यानंद प्रभाव. भावभावारहित स्वभाव नलगे ठाव कवणाही. श्रुती मौनावल्या ऐसी यास्तव अशेष मुखाही करिताही स्तव. शेषही नेने स्वरूप वास्तव ते मी कवन जाणावया. बाबा तव स्वरूप दर्शना वाचून काही रुथे ना मना. वाटे आणावे तेच ध्याना ठेवावे लोचना समोर. केवळ शुद्ध ज्ञानमूर्ती व्हावया अत्यंतिक सौख्यपूर्ती. नाही तुझी या पाया परती आणिक गती आम्हा ते. काय ती तव नित्याची बैठक दर्शन येती भक्त अनेक. ठेवून या पायी मस्तक प्रेमे निज सुख लुटीत. तोही तुझा पाय कैसा शाखा चंद्र न्याय जैसा. पादांगुष्ट कवळी तैसा दर्शन जिज्ञासा पुरवी. कृष्ण पक्षाची पंचदशी अमावास्या अंधारी निशी. उलटता चंद्रदर्शनाची असोशी होते सकळाही साहजिक. सरता वद्य पक्षाची निशा चंद्रदर्शनी उपजे आशा. जो तो अवलोकी पश्चिम दिशा दृष्टी आकाशा लावूनी. ती निज भक्तांची आसोशी पूर्वीसी निज पायापासी. वाम जानूवरी दक्षिण पायासी ठेवूनी पैससी ते समयी. वाम कर तर्जनी मध्यमांगुळी शाखा बेचके अंगुष्ट जो कवळी. त्या दक्षिण पादांगुष्टाजवळी नखचंद्र धराळी विजेचा. दर्शनाची जिज्ञासा थोर एरवी नभी दिसेना कोर. ज्ञाता मग या बेचक्या समोर आणून नजर लावी म्हणे. पाहता या बेचक्यामधून समोर होईल चंद्रदर्शन. कोर जरी ती होती लहान झाली तेथून दृगोचर. धन्य अंगुष्ट महिमान वेणी माधव स्वयं होऊन. स्वयं गंगा यमुना प्रगट होऊन दासगणू ते तुष्टविले. प्रयाग तीर्थी करावे स्नान म्हणून मागता आज्ञापन. हा मदांगुष्ट प्रयाग जाण करी अवगाहन तेथेच. ऐसे बाबा म्हणता डोई दासगणूनी ठेवता पायी. गंगा यमुना उभय तोई प्रगटल्या पायी ते ठाई. ऐसिया त्या प्रसंगावर दासगणूचे पद ते सुंदर. अगाध शक्ती अघटित लीला पर श्रवण तत्पर जरी श्रोते. साई सचरित चतुर्थ अध्यायी दासगणू निजवाणी ते ठाई. साई चरित्र चतुर्थ अध्यायी दासगणू निजवाणी ते गाई. पुनश्च श्रोता वाचिता ते ठाई पुन्हाही नवाई प्रगटेल. म्हणून शाखा चंद्र न्याय अंगुष्ठी तर्जनी मध्यमा उभय. ठेवून दावी साई माय सोपा उपाय निज भक्ता. म्हणे होऊन निराभिमान सर्वाभूती खालवा मान. करा एका अंगुष्ठ ध्यान सोपे साधन भक्तीचे. आता पूर्वील कथानुसंधान झाले भक्तानुग्रह कथन. पुढील अपूर्व चरित्र श्रवण अवधान पूर्ण परिसिजे. शिर्डी झाले पुण्यक्षेत्र बाबाचे निते अति पवित्र. यात्रा वाहे अहोरात्र येती सत्पात्र पुण्यार्थी. दाही दिशास जयांची साक्ष
पटून राहिली प्रत्यक्ष वा अपरोक्ष, साई वेशे हाल कल्पवृक्ष, अवतरला प्रत्यक्ष शिर्डीत. अकिंचन वा संपत्तिमान, देखे समजता समसमान, दाऊन काही अर्थक्य बिंदान, भक्त कल्याण साधी जो. काय ती निस्सीम प्रेमळता, नैसर्गिक ज्ञान संपन्नता, तैसीच आत्यंतिक सर्वात्म भावता, धन्यानुभाविता भाग्याचा. कधी दृढ मौनाधारण, हेच तयाचे ब्रह्मव्याख्यान, कधी चैतन्य आनंद घन, भक्तगण परिवेष्टित, कधी गूढार्थ ध्वनित बोलणे, कधी थट्टेने विनोद करणे, ती संदिग्धता सोडून देणे, कातावणे चालावे. कधी भावार्थ कधी विवेक, कधी उघडे निश्चयात्मक, असे अनेक उपदेश देख करीत ते. ऐसे साई समर्थाचरित, मनोबुद्धी वाचातीत, अकळकरणी अकल्पित, अनिर्ज्ञान अवचित, धनीन पुरे मुख अवलोकिता, धनीन पुरे संभाषण करता. धनी म्हणजे मन पुरत नाही, इच्छा पुरी होत नाही, तो चेहरा बघून होत नाही, भाषण त्यांच्याशी संभाषण करून पण माणसाला पुरत नाही मन. धनीन पुणे वार्ता परिसता, आनंद चित्तान समाये, मोजू येतील पर्जन्यधारा, बांधू येईल मोठे वारा, पर्या साईच्या चमत्कारा, कवन मापारा मोजील. अध्यायाच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे गणपती, सरस्वती, कुलदेवता, सद्गुरू श्रीरामचंद्र आणि सद्गुरू साईनाथांचं स्मरण केलेलं आहे, त्यांना नमन केलेलं आहे आणि अध्याय पूर्ण केला आहे. की हे कलिमल दहना म्हणजे काय, ह्या कलीमधलं जे आमचं पाप आहे त्याचं तू दहन कर. जे जे आजी भवभय निकंदना, म्हणजे तुमचं जे काही भीती आहे, तुमच्या भव म्हणजे काय की तुमचं जे प्रारब्ध आहे त्या सगळ्याचं कंदन करणारा असा तू आहेस. तर कुणाला हे सगळं साईंना उद्देशून आहे. तू आनंद सागर आहेस आणि ज्या नाना लहरी उठतात वृत्तीच्या, त्या लाटा आहेत तुझ्यावरच्या, त्या तू आवरतोस किंवा तू आवर असं सांगितलं. आणि कृपा आपल्या निजभक्तांवरती कृपा कर. आता कधी माणसाला थोड्याशा प्रकाशामध्ये साप वाटतो, जास्त प्रकाश दिसल्यावर काय असतं तर ती दोरी असते, दोर असतो. मग अल्पाधार प्रकाश पण तूच आहे, मोठा प्रकाश पण तूच आहे. सर्पाकार वृत्ती आहे जी माणसाची, आता इथे सर्प म्हणजे सर्प नाही धरायचा, तर आपली मनोवृत्ती ती पण तूच आहे. तिला दोराचा आकार देतो, तुझं जेव्हा कृपा होते तेव्हा तो सर्प नाहीसा होतो, तो पण तूच आहेस. पूर्णाधार तूच आहे. जेव्हा सर्प नाही दोरही नाही तेव्हा जी वृत्ती उठावया नाही थार, तो निराकार निर्गुण देखील तूच आहेस. आता वृत्ती उठणे ह्या शब्दाचा अर्थ इथं असा आहे की पूर्वी सगळ्या चराचरामध्ये ब्रह्म भरून राहिलं होतं. ते निर्गुण निराकार, म्हणजे ज्याला गुण नाही, आकार नाही, रूप नाही, रंग नाही, असं काहीतरी एक होतं. आणि मग त्याच्यामधून एकदा हे उठला, आवाज उठला, म्हणजे एक लहरी उठल्या आणि त्याने आवाज केला की अहम ब्रह्मस्मी, मीच ब्रह्म आहे, हे तेव्हा त्याला ज्ञान झालं. तर असं इथं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे त्याचं. हा भावभावारहित असा आहे की ज्याला पाहिलं तर श्रुती पुढे गप्प बसल्या. शेष पण त्यांची बाबांची महती वानू शकत नाही, बोलू शकत नाही. शेषाला 1000 मुख आहे म्हणतात ना, मग आपल्या 1000 मुखाने पण तो ही गोष्ट बोलू शकत नाही. मग बाबा बसायचे कसे, बाबांचं ध्यान कसं, मग आपल्या उजव्या पायावरती डावा पाय आडवा टाकून बसायचे आणि मग लोकांना त्या पायाचं दर्शन घ्यायचे. तर त्यांचं कृष्ण पक्षाची पंचदशी म्हणजे 15वी तिथी अमावास्या. तर हे जे पायाचे अंगठे आहेत तर ते म्हणजे जसं काही चंद्राचा तुकडा आहे किंवा चंद्राची शाखाच आहे बाबांच्या पायाजवळ. मग ते अमावास्यानंतर लोकांना जसं चंद्राचं दर्शन घेण्याची ओढ असते तशी बाबांच्या दर्शनाची, बाबांच्या पायाच्या दर्शनाची ओढ होती. आणि ते 5ही बोटं पायाची म्हणजे एक प्रकारे चंद्राचे तुकडे चमकणारे आहेत असं त्यांनी वर्णन केलेलं आहे बाबांच्या पायाचं. बरं, बाबांच्या चरणाची महती किती वर्णावी. एकदा दासगणूंनी सांगितलं मला प्रयाग तीर्थी जायचे, तर बाबा म्हटले माझ्या पायावर डोकं ठेव, माझ्या पायापाशीच तुला प्रयाग भेटेल. मग त्याने खरंच डोकं ठेवलं. हे अध्यायाचं पुढे वर्णन येईल. तर ते ओले झालं त्यांचं चेहरा डोकं, म्हणजे बाबांच्या पायापाशी खरोखरी गंगा यमुना प्रगटल्या होत्या.
त्याच्यावर दासगणूने एक सुंदर पद केलेलं आहे. ते मागच्या चतुर्थ अध्यायामध्ये एका अध्यायामध्ये आपण ते ऐकलेलं आहे, पण पुन्हासुद्धा जरी ते पद टाकलं तरी लोकांना त्याचा आनंदच वाटेल. आता बाबांकडे अहोरात्र भक्त भेटीला येत होते, एवढे की अशी दिवस रात्र म्हणजे लोकांची नुसती जाय चालू होती आणि प्रत्येकाचा अनुभव असा वेगळा असायचा. आणि बाबांना दरिद्री असो नाही तर पैसेवाला असो, सगळ्यांसाठी बाबांची समसमान बुद्धी असायची. कधी काहीच बोलायचे नाही, ध्यान लावून मौन बसायचे करून. कधी गूढ बोलायचे काहीतरी की ज्याचा अर्थ लोकांना नंतर कधीतरी समजायचा. कधी थट्टोनी विनोद करायचे, पण त्या विनोदातनं सुद्धा काहीतरी पुढे सांगितलेलं असायचं. कधी संदिग्धता कथेमध्ये यायची, तर कधी कातावणे चालावे म्हणजे काय रागवायचे कधी कुणावरती. पण एकंदरीत कसं असायचं की साई समर्थ चरित मनोबुद्धी वाचातीत, म्हणजे मन, बुद्धी आणि आपली वाणी, बोलणं, वैखरी याच्यासुद्धा पलीकडं हे साई समर्थ चरित आहे. आणि त्यांचं जे आहे काही चरित्र ते आपल्याला कळणं कठीण गोष्ट आहे. त्यांचं मुख, कुणाला मुख पाहून पण मन भरत नाही, संभाषण ऐकून पण मन भरत नाही, गोष्टी करताना पण मन भरत नाही आणि सतत असं वाटतं की त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहावं. अहो, एक वेळ पावसाच्या धारा मोजता येतील, मोठे म्हणजे वाराला बांधून वारा मोजता येईल, पण या साईच्या चमत्काराला कोणत्या मापाने मोजायचं? तर अशीच आता एक कथा म्हणे मी तुम्हाला सांगतो. असो, आता पुढील कथा साईची भक्त संरक्षणी चिंता, तैसीच दुर्धर प्रसंग निवारकता, स्वस्थ चित्ता परिसावी, कैसे भक्तांचे गंडांतर, जाणून वेळी देती धीर, टाळूनी करत निजपदी स्थिर, कल्याण तत्पर सर्वता. या अर्थीची आख्यायिका रिजवीर तुम्हा श्रवण उत्सुका, वाढविल साई समागम सुखा, श्रद्धा भाविका उपजविल. असो हीन दीन बापुडी, वाढेल साई कथेची गोडी, जपता साई नामा सहरघडी, लाविल परथडी साई त्या. काकासाहेब मिरीकर, निवास शहर अहमदनगर, प्रसन्नपणे जया सरकार, पाववी सरदार पदवी ते, चिरंजीवही कर्तव्य तत्पर, कोपरगावचे मामलेदार, असता चितळीचे दौऱ्यावर, आले शिर्डीत दर्शना. मशिदीत येऊनी बैसता, बाबांचे चरणी मस्तक ठेविता, क्षेमकुशल पुसता सवरता, कथा वार्ता चालल्या. होती तेथे बरीच मंडळी, माधवरावही होते जवळी, कथामृताची ते नवाळी, अवधान शिळी सेविजे. कैसी भावी संकट सूचना, सोपाय तन्नी वारण योजना, करुण कैसे रक्षित भक्तजना, अघटित घटना बाबांची. बाबा मिरीकरास ते ठाई, पुरती प्रश्न पहा नवलाही, अहो ही आपली द्वारका माई, आहे का ठावी तुम्हा ते. बाळासाहेबास हा काही मुळीच उलगडा झाला नाही, तो बाबावरती तव पाही, द्वारका माई ती हीच आपली द्वारका माता. मशिदीचे या अंकी बैसता, लेकुरा देई ती निर्भयता, चिंतेची वार्ता नुरेची. मोठी कृपाळू ही मशीद माई, भोळ्या भाविकांची ही आई, कोणी कसाही पडो अपायी, करेल ही ठाईच रक्षण. एकदा का हिचे जो अंकी बैसला, बेडात याचा पार पडला, सावलीत हिचे जो पवडला, तो आरुढला सुखासनी. हीच द्वारका द्वारावती, मग बाबा तयास देती विभूती, अभय हस्त शिरे ठेवेती, जावया निगती मिरीकर. अनेक वाटले बाबांचे जीवा, मिरीकरा ते प्रश्न पुसावा, ठावा का तुझं लोंब बावा, अनेक नवलावा तयाचा. मग मूठ वळून डावा हात, कोपरापाशी उजवे हातात, दरुनिया फिरवित मुखे वदत, ऐसा भयंकर असतो तो. पर तो काय करतो आपुले, आपण द्वारका माईची पिल्ले, कोणानं मग उमजे तिचे केले, कौतुक उगले पहावे. द्वारका माई असता तारिती, लांब बाबा काय करती मारिती, तारत्या पुढे मारत्याची गती, ती काय किती समजावी. याच प्रसंगी हा खुलासा, बाबांनी का करावा ऐसा, मिरीकराशी संबंध कैसा, लागली जिज्ञासा सकळी का. बाबा पुसावया नाही धीर, तैसेच चरणी ठेवून शिर, चितळी सजावया झाला उशीर, म्हणून मिरीकर उतरले. होते माधवराव बरोबरी,
दोघे जो पोचले मंडपद्वारी, माधवरावास बाबा माघारी एक क्षणभरी म्हणाले. म्हणती श्यामा तू ही तयारी, करी जाई त्याचे बरोबरी. मारून ये चितळीची फेरी, मौज भारी येईल. तत्काल श्यामा खाली उतरला, मिरीकरा सन्निध आला. म्हणे आपले टांग्यात मजला, येणे चितळीला आहे की. घरी जाऊनी करतो तयारी, हा लोच जाणार सत्वरी. बाबा म्हणते तुम्हा बरोबरी, चितळीवरी जावे म्या. तयास वदती मिरीकर, चितळीपर्यंत इतके दूर. तुम्ही येऊनी काय करणार, व्यर्थ हा जोजार तुम्हाला. माधवराव मागे परतले, जे झाले ते बाबा सकतले. बाबा म्हणती बरे झाले, काय की हरवले आपुले. मंत्रतीर्थ द्विजदैव, दैवज्ञ वैद्यकी गुरुराव. त्याच्या पाठी जैसा भाव, तैसाच उद्भव फळाचा. आपण चिंतावे नित्यहित, उपदेशाचा अर्थविहित. असे असेल जयाचे कर्मात, तैसेच निश्चित घडेल. इतक्यात मिरीकर शंकले, पाहिजेत बाबांचे शब्द मानले. माधवरावास हळूच खुणविले, चला म्हणाले चितळीला. तेव्हा ते म्हणती थांबा येतो, पुन्हा बाबांची अनुज्ञा घेतो. हो म्हणता तक्षणीच परततो, आताच येतो माघारा. निघालो होतो तुम्ही परतविले, बाबा म्हणाले बरे झाले. आता काय आपुले त्यात हरवले, स्वस्त बसविले मज लागे. आता पुनश्च विचार घेतो, हो म्हणतात सत्वर येतो. म्हणतील जैसे तैसे करतो, दास मी तो आज्ञेचा. मग ते जाती बाबा प्रती, म्हणती मिरीकर बोलविती. चितळी समजला सवे नेती, आज्ञा मागती आपुली. तो ते हसून म्हणती साई, बरे तो नेतो तर तू जाई. नाव हिचे मशीद माई, बिरदास काही घालविल. आई ती आई बहुमायाळू, लेकरा लागी अति कनवाळू. परी लेकरेच निघतात टवाळू, कैसा सांभाळू करीती. मग वंदुनी साई पाया, निघाले माधवराव जाया. मिरीकर होते जया ठाया, तांग्यात बैसाया पातले. उभयता ते चितळीस गेले, तपासा अंती हुजरूवाले. येणार परी नाही आले, मग ते बैसले निवांत. मारुतीचे देवालयी, उतरण्याची होती सोयी. उभयताही मग ते ठाई, प्रयाण लवलाही केले की. एक प्रहर झाली निशी, टाकुनी सजंत्री बिछाना उशी. बत्तीची या उजेडापाशी, वार्ता पुशीत बैसले. वृत्तपत्र होते तेथ, उघडून मिरीकर वाजू लागत. नवल विशेषी लोदले चित्त, तो नवल विचित्र वर्तले. सर्प एक त्या काळ वेळे, कैसा कोठून आला न कळे. बैसला करून या बेटोळे, चुकून या डोळे सकळांचे. मिरीकरांचे कमरेवर, होता उपरण्याचा पदर. तया मृदुला आसनावर, शांत निर्घोर बैसला असे. प्रवेश करता वजे वजे, सुरसुर सुरसुर कागद वाजे. परीन कोणा तया आवाजे, घेणे वाजे सर्पशंका. इतक्यात भयंकर जरी प्रसंग, मिरीकर खबर पत्रात दंग. परिपट्टेवाल्यांचे अंतरंग, कल्पना तरंगी व्हाविले. येतो कोठोनी कशाचा तो आवाज, असावा कशाचा काय काज. म्हणून या उचलून बत्ती जुज, लंबू महाराज देखिले. देखताच तो घाबरला, साप रे साप हळूच ओरडला. मिरीकरांचा धीरची सुटला, कंप सुटला सकळांगा. श्यामरावही चकित झाले, म्हणती बाबा हे काय केले. नसते विघ्न कोठून धाडले, आता निरसिले पाहिजे. मग ते पाहुनी अवस्था, जयाचे जे जे लागले हाता. ते घेऊन धावले तत्वता, बाजून देता पदाते. तो सर्प कमरे खालता, देखला हळूहळू सरकता. सर्प कैचा ती मूर्त अनर्थता, उतरता हे वाटले. पाहता पाहता ते ग्रहण सुटले, बडगे आधीच होते उचलले. धाड धाड ते सर्पावर पडले, झाले तुकडे तयाचे. येणे परी अरिष्ट टळले, पाहुणी मिरीकर अति घैवरले. साई समर्थाची आवरले, प्रेम तरतरले अतितर. दुःखाचे शहारे मावळले, प्रेम डोळा वाहू लागले. केवढे हे अरिष्ट टळले, कैसे कळले बाबांना. कैसे हे गंडांतर चुकले, बाबांनी वेळी कैसे सुचविले. नको म्हणता तांग्यात बैसविले, श्यामास दिले सायार्थ.
कितीतरी दयापोटी काय तयांची अंतर्दृष्टी, जाणून पुढली वेळ ओकटी, वार्ता गोमटी कथी येली. दर्शनाचे महात्म्य दाविले, मशिदीचे महत्त्व ठसविले, निजे प्रेमनी दर्शना आणले, सहज लिहिले करुणी. एकदा एक मोठे ज्योतिषी नाना डेंगळे नाम जयासी, होते श्रीमंत बुट्टीपासी, म्हणाले तयासी ते परिसा. बाबा भक्ताची काळजी कशी घेत आणि येणारं एखादं संकट आधीच त्या भक्ताला कसं काय ते बाबा सांगत किंवा सावध करत असत, तशी ही एक कथा आहे. तर काकासाहेब मिरकर नावाचे एक साई भक्त होते. त्यांचं राहायचे ते अहमदनगरला, आणि सरकारनं त्यांना प्रसन्नपणे सरदार नावाची पदवी दिली होती. त्यांचे चिरंजीव पण कर्तव्य तत्पर असे कोपरगावचे मामलेदार झाले होते. तर येथे चितळीच्या दौऱ्यावरती असताना ते साईंच्या दर्शनाला आले. आता मशिदीत जाऊन बसले, बाबांच्या चरणी डोकं ठेवलं. बाबांनी क्षेम कुशल विचारलं. कथा वार्ता चालल्या होत्या. माधवराव पण तिथे जवळ होते. आता ते कथा गोष्टी बाबांच्या ऐकता ऐकता बाबा एकाएकीच काय म्हणाले की मिरीकराला विचारू लागले, ती आपली द्वारकामाई आहे ते तुम्हाला ठाव आहे का? आता हा काय प्रश्न झाला? बाबा बसायची तीच द्वारकामाई ना. बाळासाहेबाला काही समजे ना. तर परत साई म्हणतात, ही आपली द्वारका माता आहे. ह्या मशिदीवरती जर एखादा बसला तर म्हणजे पायरी चढली की ती निर्भयता तुम्हाला इथं मिळालेली आहे. ही मशीद माई जशी सगळ्यांची आई आहे. तर कोणी कसाही अपाय जरी घडला तरी ती उपायच करणार, तुमचं रक्षणच करणार. सावलीत जिच्या हा माणूस जो पहुडला, बसला, आरुडला, तर त्याला म्हणे काही वाट लागणार नाही, त्याचं चांगलंच होईल. परत बाबांना काय वाटलं, मिरीकरांना प्रश्न विचारला, तुला लंबा बाबा माहिती आहे का? लांब बाबा म्हणजे काय? सर्प. तर तेव्हा पण पद्धत होती बघा, असं डायरेक्ट कोणी साप दिसला, साप डसला म्हणत नाही, तर मग त्याला लांबडं, विखार असले शब्द वापरले जातात. आमच्या तिकडे तर पान लागला हा शब्द, एखाद्याला तर ते चावला असेल ना तर पान लागला हा शब्द आहे त्याला. तर मग बाबांनी विचारलं, माहिती आहे का तुला म्हणे हा? आणि असा हातबीत मूठ वळून असं ॲक्शन करून दाखवली आणि म्हणे काय असू दे, किती पण भयंकर असू दे म्हणे, पण घाबरायचं कारण नाही. आपण द्वारकामाईची पिल्लं आहे, मुलं आहे, तर आपल्याला कुठला लंबा बाबा काय सुद्धा करू शकत नाही. आता मिरीकरांना समजे ना की बाबांनी आज माझ्याकडे बघून हा प्रश्न मला का विचारला, काय बाबांचा गूढार्थ असतो बोलण्याचा, असं म्हणून बाबांच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि दर्शन घेऊन चितळीला निघाला. चितळी हा शिर्डीपासून 13 मैलावरती लांब असणारा गाव आहे. परत बाबांना काय वाटलं तर म्हणे त्या ह्यांना सांगितलं, माधवरावांना, श्याम्या जा म्हणे बरोबर, तू पण चितळीला जाऊन ये. मग ते गेले. म्हणे बाबांनी मला आज्ञा दिली तुमच्याबरोबर यायची. तर हे ग्रस्त काय बोलले मिरीकर, की अहो ती लांब आहे म्हणे, तशी काय जवळ नाही, 13 मैलावर आहे, तर तुम्ही येऊन काय करणार म्हणे, उगाच तुम्हाला कशाला त्रास द्यायचा, ये जा त्यापेक्षा म्हणजे नका येऊ तुम्ही, जाईन मी. आता ते उठले आणि खाली गेले आणि बाबांना म्हणाले की ते म्हणतात की तू काही यायची गरज नाही आहे. मग बाबा म्हटले, जाऊ दे बाबा, बरं झालं, आपलं काय जातं आहे, त्याला जर नको असेल तर नको जाऊ. मंत्र तीर्थ द्विज देव, दैवज्ञ वैद्यकी गुरु राव. म्हणजे देव, मंत्र म्हणजे एखादा मंत्र दिला गुरूंनी आपल्या, मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, एखादा औषध, दैवज्ञ, वैद्य, सोनार, गुरु, या सगळ्यांवर जसा तुमचा भाव असेल तसंच ते तुम्हाला गोष्ट मिळते, असं इथं सांगितलं आहे. म्हणजे कशी पाहिजे, तर पहिली श्रद्धा पाहिजे. मग परत मिरीकरांच्या मनात काय आलं की बाबांचे शब्द मानले पाहिजे. परत माधवरावाला म्हणाले, चला. माधवराव म्हणले, आता नाही, मी परत बाबांची आज्ञा घेणार, बाबा हे म्हणाले तरच मी जाणार. मग परत बाबांना विचारलं, बाबा हे म्हणतात की आता चल सोबत, मी घेऊन जातो, काय करू? बाबा म्हणले, जा, आपली आई मशीदमाई आहे ना, खूप मायाळू आहे, आता लेकरूच टावाळून निघालं तर तिने बिचारनं कसं सांभाळायचं, पण जा म्हणे, मिरीकर नेतोय ना, तर तू जाऊ नये. मग माधवराव गेले, टांग्यामध्ये बसले, दोघंजण त्या चितळी गावाला गेले. मग त्या तपासामध्ये काय होतं, हुजूरवाले म्हणजे ऑफिसची लोकं काय, ती जी काही येणार होती ती आली नाही. मग बसले निवांत. आता हे पण अधिकारी होते ना, त्यांच्यासोबत मग नेहमी पट्टेवाला वगैरे असा पट्टेदार असायचा ते तिथं, त्या ठिकाणी त्यांना तो मिळाला होता वाटतं. आणि उतरायची सोय कुठं होती, तर मारुतीच्या देवळात होती. मग हे मारुतीच्या देवळामध्ये गेले, बिछाने टाकले आणि तिथं वर्तमानपत्र पण होतं, तर ते आपलं घेऊन वाचू लागले. कोण? मिरीकर. आणि थोडासा अंधार होता, जास्त पण काही अंधार नव्हता. आता बसले.
तर तेवढ्यामध्ये एक नवल झालं, तर एक काळ सर्प म्हणजे असा अगदी भयंकर विषारी साप, काळवेळे म्हणजे त्यावेळी कुठून आला माहीत नाही, आणि तिथं वेटोळं घालून बसला. आणि गंमत म्हणजे हळूहळू तो त्यांच्या कमरेच्या तिथं म्हणजे समजा झोपून वापरत असतील तर कमरेवर उपरण्याचा पदर होता, त्या उपरण्यावरती जाऊन आसन घालून तो निवांत बसला होता निर्भयपणे. आणि त्याचा तो पेपरवरनं आला ना, तो उशाला पेपर ठेवला होता किंवा जवळ एक पेपर असेल अजून, सुरसूर कागद वाचतोय. पण कुणाला काही आवाज आला नाही, कुणाच्या डोक्यात नाही आले की तो साप असेल म्हणून. पण पट्टेवाला जो होता त्यांचा, त्याला असं वाटलं की काय बाबा बघावं, म्हणून त्यानं बत्ती घेतली आणि सुरसूर आवाज कशाचा येतोय म्हणून बघितलं, तर ते लंबू महाराज तिथे वेटोळं घालून त्यांच्या उपरण्यावरती मांडीवरती कमरेवरती बसले होते. कमरेवर म्हणजे मांडीवर बसले असणार किंवा झोपले असतील तर कमरेवर वेटोळं घातलं असेल, काय माहिती. मग ते हळूच सापरे साप बोलले. मग सगळे सावध झाले. मग सगळ्यांनी हातामध्ये मिळतील त्या गोष्टी घेतल्या आणि हळूहळू आवाज न करता तिथं जवळ गेले. शामराव पण चकित झाले, बाबा हे काय केलं, बाबा कुठलं विघ्न धाडलं, आता बाबा तुम्हीच हे निरसा, म्हणून शामराव त्याची करुणा भाकू लागले बाबांची. मग सगळे हलक्या पायाने जवळ घेतले आणि काय त्या सापाला बुद्धी झाली, ग्रहण सुटल्यासारखं तो हळूहळू खाली उतरला त्यांच्या अंगावरनं. आणि मग तिथं होतेच, लोकांनी ठोकलं त्याला, ते तुकडे केले त्या विषारी सर्पाचे. पण बिरीकर अति घवरून आलं त्यांना की बाबा केवढं अरिष्ट तुम्ही टाळलं आज, आणि कसं त्या वेळेला सुचवलं तुम्ही, त्यामुळे मी घाबरलो नाही, कारण तुम्ही सुचवलं होतं मला की आपल्याला द्वारकामाई सांभाळून घेणार आहे. किती आहे बाबांचं प्रेम, दर्शनाचं महात्म्य बाबांनी दाखवलं, मशिदीचं महत्त्व दाखवलं, अशी ही कथा आहे. आता दुसरी कथा काय आहे ती आपण पाहूया. एकदा एक मोठे ज्योतिषी नाना डेंगळे नाम तयासी, होते श्रीमंत बुट्टीपासी, म्हणले तयासी ते परिसा, आजीचा दिवस अशुभ फार, आहे आपणावर गंडांतर, अंतरी असो द्यावा धीर, असावे फार सावध. डेंगळ्यांनी ऐसे कथिता, बापूसाहेब अस्वस्थ चित्ता, राहून करती चिंता, दिवस जाता जाईन. पुढे मग नित्याचे वेळी, मशिदीस निघाली मंडळी, बापूसाहेब नानादी सकळी, जाऊन बैसली बाबांकडे. तत्काळ बाबा बुट्टीस पुसती, काय हे नाना काय वत्ती, हे काय तुझं माराया भक्ती, नलगे भीती ती आपणा, काय मारतोस पाहू मार, खुशाल त्यांना देई उत्तर, असं ऐसे झाली यानंतर, पाच चमत्कार पुढील. संध्याकाळी बहिर्दिशेस, बापूसाहेब शौचविधीस, गेले असता शौचकूपास, आला तो समयास सर्प एक, पाहून या ते विघ्न भयंकर, बापूसाहेब आले बाहेर, लहानू तयाचा करीजो विचार, दगडाने ठार मारूया. लहानू दगड उचलू जाई, बापूसाहेब करती मनाई, म्हणती जा काठी घेऊन येई, बरीन घाई ये कामी. गडी जो गेला काठी करता, सर्प भिंतीवर चढू लागता, झोक जाऊनी पडला अवचिता, गेला सरपटा भोकातुनी. तेथून मग तो गेला पळून, उरले न मारावयाचे कारण, झाले बाबांच्या शब्दाचे स्मरण, संकट निवारण उभयत्र. आसवा साई गमन सोहळा, भाग्ये पाहिला ज्याने डोळा, तयासी तो स्मरणा वेगळा, कदा काळा करवेना. ऐसी प्रत्यंतरे, दावनी आकर्षिली भक्तांतरे, वर्णू जाता कागद न पुरे, वर्णन न सरे कदापि. असेच एक कथांतर, रात्र पडता दोन प्रहर, प्रत्यक्ष घडते चावडीवर, बाबा समोर ते परिसा. कोराळे तालुका कोपरगाव, वतनवाडीचा मूळ गाव, आमिर शक्कर जया नाव, जयाचा भाव साईपदी. जात खाटीक धंदा दलाल, वांद्यात जयाचा बोलबाल, दुखण्याने गांधला प्रबळ, अतिविकळ झाला. पडता संकट आठवे देव, सोडली धंद्याची उठाठेव, निरून सारी देव घेव, ठोकली धाव शिर्डीस. कुंती पाच पांडवांची आई, अज्ञात आणि वनवासा पायी, कष्टली जरी अनंता पायी, प्रार्थी अपायची देवा ते. म्हणेन देवा परमेश्वरा, सौख्य द्या जी मागत्या इतरा, मज द्या निरंतर दुःख परंपरा, पाडीन विसरात वनामी. तेच की देवा माझे मागणे, देणे तरी मज हेच देणे,
होईल मग तव नाम घेणे अखंड लेणे मम कंठा. भोगता भोगता अहर्निशी हेच मागू की साईपाशी. विसर्ण व्हावा तव नामाशी पायापाशी ठेविजे. असो आम्ही रे केले नमन विधियुक्त बाबांचे हस्तचुंबन. व्याधीचे सविस्तर निवेदन दुःख विमोचन प्रार्थिले. जडला तो होता वातविकार पुसला तयाचा प्रतिकार. बाबा मग देते प्रत्युत्तर व्हावेस तू स्थिर चावडीत. मशिदीतून नेमाने रात्री बाबा दया चावडी प्रती. एक दिवसाआड जाती आमिरा वस्ती ते स्थानी. आमिर गांधले संधिवाते कुठे गावात सुखाने राहते. कोराळ्यासही जाऊन पडते अधिक मानवते तयांना. चावडी ती मलिकांबरी जीर्ण झालेली खालीवरी. जेथे सरड पाले विंचू विकारी स्वेच्छाचारी नांदावे. त्यातच वस्ती रोगी कुष्टी कुत्री तेथेच खाती उष्टी. अमीर झाला मोठा कष्टी चालतीन गोष्टी बाबांपुढे. मागील भागात भरला कचरा डोपर डोपर छिद्रे 17. हाल खाईना तयाचे कुत्रा ती एक यात्राच जन्माची. वरून पाऊस खालून ओल उंच जागा नीचे सखोल. वाऱ्या थंडीचा एकची कल्लोळ मनासी घोळ आमिराचे. सांधे धरले शरीराचे स्थळ हे वाऱ्या पावसाचे. ओलतो तेथे आयशा परीचे औषध बाबांचे वचन की. तयास बाबांचे ठाम बोल वारा पाऊस वास ओल. जागा उंच नीच वास खोल तयाचे तोल करू नये. जरी ते स्थान विकल्पास्पद साई समागम महाप्रसाद. तयांचे वचन हेची अगद मानून सुखद राहिला. चावडी चढता तेथे समोर बिस्तरा लावून मध्यावर. 9 महिने त्या चावडीवर आमिर शक्कर राहिला. अंगी खेळला संधिवात अनुपान बाह्यत सर्व विपरीत. पर्यांतरी विश्वास निश्चित तेने यथास्थित झाले. 9 महिने तेथेच वास नेमला होता आमिरास. मनाई होती दर्शनास मशिदीसही यावया. पर ते चावडी ऐसे स्थान दिदले होते तयास तेथून. की बाबांचे आपाप दर्शन प्रयासा विण घडतसे. तेही रोज सांज सकाळा शिवाय एकांतरा दोन्ही वेळा. तेने तया चावडीचा सोहळा मिळे डोळाभर पाहावया. रोज सकाळी भिक्षेस जाता चावडीवरून बाबांचा रस्ता. सजदर्शनी येता जाता स्थान न सोडता आमिरास. तैसेच रोज अस्तमानी चावडी समोर बाबा येऊनी. तर्जनी मस्तक डोलवूनी दिग्बंधनी सन्निष्ठ. तेथून मग माघारा जात समाधिगृहाचे कोणापर्यंत. तेथून माघारा मशिदीत भक्ता समवेत ते जात. सावडी एक दिसा आड नावाला एक पडदाड. दोघा माझी फळ्यांचे कवाड दोघाही आवड गोष्टींची. तेथेच पूजा तेथेच आरती होऊन भक्तजन घरोघर जाती. तेथून पुढे स्वस्थ चित्ती मग ते बोलती परस्पर. बाह्यात कारे बंदिवास आतून साईसी दृढ सहवास. भाग्याविण हा लाभी तरास भोगावया दुर्मिळ. तरीही आमिर कंटाळला एकच स्थानी राहावयाला. बंदिवासच तो तया गमला म्हणे गावाला जावे कोठे. स्वातंत्र्याची हौस म्हणा त्यात काय आवडे परतंत्रपणा. पुरे आता हा बंदीखाना उठली कल्पना आमिरा. निघाला बाबांच्या अनुज्ञेविन त्यागून आपले नियमित स्थान. गेला कोपर गावा लागून राहिला जाऊन धर्मशाळे. तेथे पहा चमत्कार मराया टेकला एक फकीर. तृषेने व्याकुळ होऊन फार पाजा पाणी गोटभर म्हणे. आमिरास आली दया गेला पाणी पाजावया. पाणी पिता क्षणी ते ठाया पडली कायानी चेष्टित. झाले तयाचे देहावसान जवळपास नाही कोण. त्यातही रात्रीचा समय पाहून गडबडले मन आमिराचे. प्रातःकाळी भरेल जुरी मग त्या आकस्मिक मरणावरी. होईल सुरू धराधरी तपास करील सरकार. घडलेली वार्ता जरी खरी सत्कृत दर्शनी कोण निर्धारी. निकाल साक्षी पुराव्यावरी ऐशी ही परी न्यायाची. मीच याते पाणी पाजता फकीर औचित मुकला जीविता. ऐशी सत्य वार्ता मी वदता लागेन हाता ऐताच. माझा संबंध येईल आधी धरतील मज या संबंधी.
पुढे ठरता मरणाची आधी मी निरापराधी ठरेन. परते ठरेपर्यंतचा काल जाईल दुस्सह होतील हाल. तैसेच आल्या वाटेने पळ काढावा तत्काळ हे ठरले. म्हणून आमिर रातोरात निघाला तेथून कोणीन देखत. पुढे जाता मागे पाहत अस्वस्थ चित्त मार्गात. सावडी कैसी येते हाती मनास तोवर ना निश्चिती. ऐसी आमिर शंकित वृत्ती शिर्डी प्रती चालला. म्हणे बाबा हे काय केले काय की हे पाप ओढावले. माझेच कर्म मजला फळले ते मज कळले संपूर्ण. सुखालागी सोडली चावडी म्हणून माझी तोडली खोडी. असो आता या दुःखातून काढी नेऊन शिर्डीत घाली गा. केली तयारी हातोहात आमिर निघाला रातोरात. टाकून तेथे तैसेच प्रेत धर्मशाळेत त्या रात्री. बाबा बाबा मुखे वदत क्षमा करा करुणा भाकीत. पातला जेव्हा चावडी प्रत झाला स्वस्थ चित्तांत. एवंच दर्या एक धडा तेथून कानास लाविला खडा. आमिर वरतू लागला पुढा सोडून कुडा कुमार्ग. असो विश्वासे गुण आला वातापासून मुक्त झाला. पुढे कैसा प्रसंग पातला घडला प्रकार तो ऐका. चावडी सावघे तिघे जण आग्नेयी कोण बाबांचे ठिकाण. चहू बाजूनी फळ्यांचे वेष्टन करती शयन तै बाबा. अवघी रात्र बत्त्या तेवती सदैव उजेडात निसती. फकीर फुकरे बाहेर बसती बाह्य प्रदेशी अंधार. आमिर जणू त्यातची एक आजूबाजूस इतर लोक. तेही लवंटी तेथेची देक ऐसे कैकते असती. तेथेच बाबांचे पश्चादागी सरसामान कोठीची जागी. भक्त अब्दुल परमविरागी सेवेस निजांगी तत्पर. ऐसे असता मध्यरात्रीसी बाबा आक्रदता अब्दुल्लासी. म्हणे माझी या बिछाण्याचे कुशी पारे बिवशी आदळली. हाकेपाठी हाक देती अब्दुल पातला बत्ती हाती. बाबा आक्रंदे तयास म्हणती होती आताही येथे. अब्दुल म्हणे सारे पाहिले येथे काहीच दृष्टीस न पडले. बाबा म्हणते उघडून डोळे नीट सगळे दे खरे. पाही अब्दुल फिरफिरून बाबा सटक्याने ताडती जमीन. बहिर्निद्रिस्त सकळ जन जागृत होऊन अवलोकती. जागा झाला आमिर शकर म्हणते हा आज काय कर. हे अपरात्री सटक्याचे प्रार होतात वरचे वर का. पाहुणी ही बाबांची लीला आमिर तत्काळ मनी सरकला. विखार कोठे तरी प्रवेशला कळून आला बाबास. पाहुणी ही बाबांची लीला आमिर तत्काळ मनी टरकला. विखार कोठे तरी प्रवेशला कळून आला बाबास. तयास बाबांचा फार अनुभव बाबा तयास ठावे तयाचा बाबांचा स्वभाव. आणि तयाच्या बोलण्याची माव त्याने हे सर्व जाणले. जेव्हा अरिष्ट भक्ताचे उशाशी बाबा म्हणती ते आपले कुशीशी. भाषाही अवगत आमिरासी त्याने हे मनासी ताडले. इतक्यात त्याच्या उशाकडे काही विळविळता दृष्टी पडे. अब्दुल बत्ती रे बत्ती इकडे म्हणून ओरडे आमिर. बत्ती आणताच बाहेर पसरले दिसले बेटोळे थोर. प्रकाशे तो दिपला विकार मान खाली वर करतसे. तेथेच केली तयाची शांती बाबांचे मद उपकार मानती. म्हणती काही विलक्षण पद्धती देती जागृती कैसी की. कैसी विवशी कैसी बत्ती काळ वेळेची द्यावी जागृती. निज भक्तांची संकट निर्मुक्ती हेची युक्ती ते होती. ऐशा सर्पाच्या अगणित कथा येथील बाबांच्या चरित्री वर्णता. होईल ग्रंथाची अतिविस्तारता म्हणून संक्षेपता आधरली. आता एक दुसरी कथा आहे की नाना डेंगळे नावाचा एक ज्योतिषी होता. आता श्रीमंत बुट्टीपाशी होते आणि बुट्टींना म्हणाले ते बुट्टीवाडा आहे बघा शिर्डीला तो नागपूरच्या बुट्टींनी बांधून दिला बाबांना. तर म्हणे जाऊ नका तुमच्यावरती गंडांतर आहे. मग ते बापूसाहेब बुट्टी अस्वस्थ झाले मनाने काय झालं. मग सगळी मंडळी मशिदीला गेले नानांच्या बरोबर. ती जाऊन बसले. तत्काळ ते बाबा म्हणले बुट्टींना काय हे नाना काय वत्ती हे काय तुझं माराया बघती. आज तुला काय म्हणे हे सांगतायत की तुला म्हणजे वाईट अशुभ आहे सगळं हे तुला काय मारायला बघतात. जाऊ दे काय घाबरू नको आपल्याला कशी भीती कोण मारतो ते पाहू असं खुशाल तू त्यांना उत्तर दे. म्हणजे नानासाहेब डेंगळ्यांना असं तू उत्तर दे. मग काय नंतर संध्याकाळी बाहेर दिशेला म्हणजे शौचविधीला गेले. तिथे शौचकूप त्या काळी होते वाटतं. शौचकूपात गेले तर बघते तर बरोबर तिथं एक मोठा सर्प दिसला त्यांना. मग ते आले भेदरून तसेच बाहेर.
मग त्यांचा लहानू नोकर आहे, तो म्हणला दगडाने ठार करू. मग दगड उचलायला लागला तर ते बोलले दगड नको उचलू, काठी आण बाबा. ह्याच्या गोष्टीमध्ये हलगर्जीपणा नको. मग तो गडी गेला काठी आणायला. तर साप भिंतीवर चढू लागला, जोग जाऊन पडला खाली आणि मग तिथल्या सरपटा भोकातून कुठून तरी पळून गेला. मग त्याला मारायचं काही कारण उरलं नाही. पण मग त्यांना बाबाच्या शब्दांचं स्मरण झालं की आपल्याला कसली भीती, आपल्याला काय नाही. म्हणजे बाबांनी असं आधी जागं केलेलं होतं. आता अशीच एक अजून कथा आहे दुसरी, की ज्याच्यामध्ये कोराळे तालुका कोपरगाव इथल्या वतनवाडीचा मूळ गाव आहे हा. त्या कुणाचा आमिर शक्कर नावाचा जो एक ग्रस्त होता त्याचा जात काय होती, खटकाचा धंदा होता आणि वांद्र्यात त्याचं बऱ्यापैकी नाव होतं. आणि हे करायचा पुष्कळ बाकीचे व्यवसाय पण करायचा, काय काय दलाली पण करायचा. आता तो एकदा त्याला प्रचंड अति दुखणं कसलं झालं तर त्याचे संधिवात झाला. म्हणजे आताच्या काळामध्ये जे आपण आर्थरायटिस म्हणतो तसे त्याचे पूर्ण हातपाय आखडलेले होते. मग अशा ह्याला मुळात ओल नाही पाहिजे, वारा नाही पाहिजे असं होतं. मग तो आता गेला बाबांच्या दर्शनाला गेला. कोणती आता त्याला आठवण कधी झाली, जेव्हा आपले हातपाय धरले तेव्हा आठवण झाली. तोपर्यंत देवाची आठवण झाली होती का, नव्हती. मी तर कुंतीचा हे दिला संदर्भ की 5 पांडवांची आई कुंती कायम तिच्यावरती संकटच पडली होती. पण तरी पण तिनं श्रीकृष्णाला काय मागितलं तर मला सतत संकट दे, म्हणजे संकटात मला तुझं नाम राहील मनामध्ये. ज्यांना कुणाला सुख पाहिजे त्यांना सुख दे, पण मला संकटच दे. तसं इथं बाबांना प्रार्थना केली की बाबा सदैव आमचं ध्यान तुमच्या चरणापाशी राहू दे, असा तू आम्हाला वर दे म्हणून बाबांना. मग आता ह्या आमिराला काय सांगितलं बाबांनी की तू समोरच्या चावडीमध्ये झोप जा. आता ती चावडी म्हणजे कशी तर एकतर त्याला भोकं पडलेली भरपूर, मागं खड्डे होते, उंदीर घुशींचं राज्य होतं. तिथंच कुष्ठरोगी झोपायचे, अनेक लोक झोपायचे, ओल असायची सदैव, पाऊस पडायचा. तिथं जाऊन बाबांनी त्याला झोपायला सांगितलं. त्याला खरं तिथे राहायचं नव्हतं. त्याला विचार केला मी माझा कोराळ्याला जाऊन राहीन, त्याचं जे वतनाचं गाव आहे तिकडं जाईन. पण आता बाबांनी सांगितलं तर राहायलाच पाहिजे. म्हणजे अशी ती फार जुनी चावडी होती, मुळात जीर्ण झाली होती सगळी. कुणी यावं तिथं आणि कुत्र्या बित्र्याने तिथंच राहावं, पत्रावळीचं उष्ट खावं. तिथं तो आमिर राहिला आणि मग थंडी वारं त्यात तो राहिला. असा 9 महिने तो राहिला. बरं, त्याला बाबांचं दर्शन समोरच, चावडीच्या समोर मशीद ना, बाबांची तिथं पूजा अर्चा व्हायची. बाबा भिक्षेला जाताना चावडीवरूनच जायचे. म्हणजे खरं त्याला बाबांचं दर्शन पूजन सतत सदैव घडत होतं. पण त्याचं मन काही तिथं रमत नव्हतं की एक प्रकार त्याला असं वाटत होतं की मला बाबांनी इथं बंदिस्त करून ठेवलं आहे, कारण मशिदीला यायची काय त्याला परवानगी नव्हती. चावडीच्या एक दिवसाआड बाबा तिथून जायचे. नावालाच एक पडदा होता, दोघांमध्ये संवाद व्हायचा, फळ्याचे कवाड असायचे. बाबांना त्याच्याशी बोलायचे. पण त्याला वाटलं मी आता इथून निघून जातो, मला काही नको. एक दिवशी रात्रीचा उठला आणि तो निघाला तर कुठे गेला, कोपरगावला गेला. तिथल्या धर्मशाळेत गेला. बघतो तर एक फकीर एकदम तहानेने व्याकुळला होता आणि जसा काही शेवटच्या घटका मोजत होता. तर याने त्याला पाणी पाजलं, म्हणजे फकीरानं पाणी मागितलं म्हणून याने पाणी पाजलं. पाणी पाजल्याबरोबर त्या फकीराचा प्राण गेला. फकीर निचेष्टित पडला. मग आता ह्याला भीती बसली, बापरे उद्या सकाळी याची चौकशी होईल, पंच बसतील आणि मग मला विचारतील मीच पहिल्या याला पाणी पाजले, मला मग बंदिवास करतील, आता नंतर मला मोकळं करतील. पण म्हणे आता माझी ही होईल ना परिस्थिती, माझ्यावर फुकटच आळ येईल याला मारल्याचा. तर म्हणे मी इथं थांबत नाही, मी पळतो. असा विचार करून ते रातोरात परत नाव घेऊ लागले आपलं बाबांचं. बाबा बाबा करत रस्त्यानं सगळ्या परत शिर्डीचा रस्ता धरला. कधी एकदा ही चावडी येईल आणि मी त्या चावडीमध्ये जाऊन झोपेल असंच वाटलं. मग एकदा तो चावडीमध्ये गेला आणि आपल्या जिथं जागा होती तिथं तो बाबांची क्षमा मागून आडवा झाला. बाबांची चावडी मुळात अवघी कशी होती, 3 खाणाची होती. आग्नेयाला कोण बाबाचे ठिकाण होतं, चौबाजूला फळ्याची वेष्टनं होती, ते बाबा तिथं शयन करायचे आणि बाकीचे सगळे इतर जागी झोपायचे. बाबा चावडीला फळीवर झोपायचे ना, ते आहे ना फळ्यांचे वेष्टन आहे आजूबाजूने. एक ते दिवसाआड ते यायचे, एकदा मशिदीला एकदा चावडीला असे यायचे. आणि मग झालं रात्री बाबा अचानक उठले आणि आरडाओरडा करायला लागले की बिवशी आली, मला तिनं ढुशी मारली, माझ्या कुशीला होती बघा रे. आता ते उठला त्यांचा तो एक अब्दुल नावाचा अजून एक सेवक होता बाबांचा. तर तो उठला आणि बत्ती घेऊन बघू लागला इकडं तिकडं.
तर म्हणे कुठली बिवशी बाबा, काय नाही काय नाही म्हणे, काहीतरी आलीच आहे म्हणे. आणि बाबांनी आपल्या हातातला सटका म्हणजे मोठा दंडुका काढून सटासट जमिनीवर आपटायला लागले. मग ती झोपलेली सगळी मंडळी घाबरली, जागी झाली, काय झालं काय झालं. मग त्यात हा आमिर शक्कर पण जागा झाला. आणि मग त्याला आता 9 महिन्यात बाबांच्या जवळ जाऊन राहून बाबांचं बोलणं समजत होतं, माहीत होतं. तो मनात टरकला की जेव्हा बाबा ते संकट भक्ताच्या उशाला असतात तेव्हा ते बाबा माझ्या कुशीला आहे असं म्हणतात. तर मग त्यांना वाटलं नक्की काहीतरी गडबड आहे. आणि खरंच बघितलं तर त्याच्या उशाला त्याला काहीतरी वळवळताना दिसलं. मग त्यानं जोरात आवाज दिला, अब्दुल अब्दुल बत्ती आण इकडं म्हणून. मग अब्दुल गेला, बघितला तर एक मोठा काळा विखा त्याच्या उशाला तिथे रोटोळा घालून बसलेला होता. मग झालं, लोक आले बिले, त्या बिचाऱ्याला तिथेच शांत करून टाकलं. सगळे साप मारलेत बरं हे अध्यायात. आताच्या काळामध्ये मारणार नाही, त्याला कुठतरी नेऊन दे, तरी लोक अजून साप दिसला की मारतातच. आणि ते विषारी साप असतील, नाही तर बाबांनी स्वतःच पळून लावले असते, किंवा ते काळ म्हणून नाही त्या लोकांच्यावर आले असणार. मग बाबांचे उपकार त्या आमिर शक्करला मानायला लागले की काय बाबांची वृत्ती आहे की लोकाला ती कशी जागृती देतात. अशा सर्पविंचवाच्या बाबांच्या कहाण्या पुष्कळ आहेत. एवढा जर मी सांगत बसलो तर म्हणे ग्रंथ एवढा वाढून जाईल. तरी एक कथा आहे माधवराव देशपांड्याच्या बाबतीमध्ये. ते बाबांचे एकदम जवळचे होते, श्यामे म्हणायचे बाबा त्यांना प्रेमाने. तर त्यांना एकदा शिर्डीत साप चावला. जवळच बिरोबाचं देऊळ आहे. तर तिथल्या लोकांची पद्धत आहे, साप चावलेली व्यक्ती देवळात नेऊन सोडायची आणि तिथं ती बरी होते. तसं लोकांचा समज आहे ना, अनुभव आहे. हे माझ्या लहानपणी पण आमच्या गावात मी बघितलेलं आहे. लोकांना काय असं डंखलं की पान लागलं म्हणायचे आणि जानूबाईच्या देवळामध्ये आमच्या कुलदेवतेच्या नेऊन सोडायचे. आणि मग ते सांगत असत, आता आम्ही काय पाहिलं नाही पण ऐकले की ते ज्याला चावलं ते बरा व्हायचा. आणि कित्येक वेळा जानूबाईच्या मूर्तीला घाम यायचा तिथं. म्हणजे ते देव आपल्यावरती ते संकट घेत असे. तशी इथं त्यानं सांगितलं श्याम्याला की बिरोबाच्या देवळामध्ये नेऊन टाका. पण श्याम्यांचा दृढ विश्वास कुणावर? बाबांवरती. ते म्हणे नाही, महाराजांची आज्ञा होईल तर बिरोबाच्या देवळात जाऊ, नाही तर नाही. महाराजांकडे गेले. महाराजांनी काय केलं, ह्यांना बघितल्याबरोबर वर चढ नको अशी मोठ्यांदा आज्ञा केली. तर त्या बाबांच्या सिरियलमध्ये सिनेमात पण आहे बघ, नीचे उतर असं आहे. आणि मग ते सर्पाचं विष उतरतं. माधवरावांना वाटतं मलाच सांगतात वर येऊ नको म्हणून, ते खालीच थांबले. पण ते सर्पविषाला ती आज्ञा होती आणि ते विष मग चढलं नाही, कमी झालं. आणि मग ते हळूहळू बरं वाटलं त्यांना. पुढे हळूहळू औषधाविना महाराज ते बरे झाले विषारी सापाचं. आणि नाही तर हे याचा दृष्टांत त्यांना 1 वर्षापूर्वी आधी दिसलेला होता. सर्प विंचू नारायण, साधू तुकारामाचे वचन, परी ते सर्व वंदावे दुरून, हेही वचन तयांचे. तेच म्हणती तया अधर्म, तया पैजारीचे काम, तया संबंधी वर्तनक्रम, कळेना ठाम निर्बंध. जयाचा जैसा स्वभाव धर्म, तदनुसार तयाचे कर्म, ऐसे ईश्वरी नेमानेम, ह्याची येतील वर्म की. या शंकेचे समाधान, बाबापाशी एकची जाण, जीव मात्र समसमान, अहिंसा प्रमाण सर्वादी. विंचू काय सर्प काय, ईश्वरच सर्वाच्या ठाय, तयाची इच्छा नसता पाय, करवेल काय त्याचेनी. हे विश्व अवघे ईश्वराधीन, स्वतंत्र येते काहीच नाहीन. हे बाबांचे अनुभव ज्ञान, आम्हा दुराभिमान सोडीना. तळ्यात पडला विंचू तळमळी, खाली जात पाण्याचे तळी, एका आनंदे वाजवी टाळी, म्हणे तू छळीशी आयसाच. ती ऐकोनी टाळी, धावत आला तळ्याचे पाळी, पाहुणी विंचू खाता गटांगळी, करुणा बहाळी कळवळे. मग तो जाऊन तयाजवळी, हळूच चिमटीत विंचू कवटाळी, बर तो जाती स्वभावे उसळी, मारून आंघोळी डंकेली. येथे काय आमचे ज्ञान, आम्ही सर्व थैव पराधीन, बुद्धिदाता नारायण, घडविला आपण तेच खरे. अनेकांचे अनेक अनुभव, मीही कथितो निजानुभव, साई वचन विश्वास गौरव, केवळ वैभव निष्ठेचे. जैसे काकासाहेब दीक्षित, दिवसा वाचित नाथ भागवत, तैसे ते प्रतिरात्री नित्य रामायण भावार्थ वाचित. टळेल देवावरचे फूल, टळेल एक वेळ आंघोळ, टळेल इतर नेम सकळ, वाचन वेळ अटळती. हे दोन्ही नाथांचे सार सर्वस्व परमार्थाचे, साई समर्थांच्या अनुग्रहाचे द्योतकसाचे दीक्षिता.
या अद्वितीय गोड ग्रंथी आत्मज्ञान वैराग्य नीती याची अखंड त्रिगुण ज्योती दिव्य दीप्ती प्रकाशे. यातील बोधामृताचा प्याला दयासभाग्याचे ओठास लागला. तयाचा त्रिताप एकसरा शमला मोक्ष लागला पाया ते. साई कृपे दीक्षिताला श्रवणासी श्रोता व्हावा आला. योग भागवत श्रवणाचा आला उपकार झाला मजतेने. जाऊ लागलो दिवस रात्र ऐकावया त्या कथा पवित्र. भाग्य उघडले श्रवण सत्र पावन श्रोत्र टेण्याची. असो ऐसी एक रात्र कथा चालता परम पवित्र. आडकथा जी घडली विचित्र श्रोता ते चरित्र ऐकिजे. काय करू एकवांता मध्येच दुसरेच पुरे चित्ता. जाणून तयाची श्रवणार्था किमर्थ उपेक्षता होऊ मी. चालली सुरस रामायणी कथा पटली मातेची खुण हनुमंता. तरी कसू जाई स्वामीची समर्थता अंती अनर्थता भोगिली. लागला रामपिच्छाचा वारा हनुमंता अंबरी फिरे गरगरा. प्राण कासा विष घाबरा पिता ते अवसरा पावला. ऐकून तयांचे हितवचन हनुमंत रामासे आला शरण. होत असता या भागाचे श्रवण घडले विलक्षण ऐका ते. चित्तकथा श्रवणी संलग्न श्रवणानंदी सकळ मग्न. तो एक वृश्चिक मूर्तविघ्न कैसे की उत्पन्न झाले. नकळे तया ही काय आवडी नकळत माझी स्कंदी उडी. मारली देऊनी बसला दडी रस सुखाडी चाखीत. येथेही बाबांची साक्ष माझे नव्हते तिकडे लक्ष. परितो हरिकथेसी दक्ष तथा संरक्षक हरिस्वये. सहज गेली माझी नजर पाहू जाता विंचू भयंकर. माझ्या दक्षिण स्कंदावर उपरण्यावर सुस्थिर. नाही चलन ना वलन स्वस्थ चित्त दत्तावधान. श्रोता धनुश्रवण परायण स्वस्थ निजासन विरजित. उगीच देह स्वभावानुसार नांगीस चाळविता लवभार. तरी बैसाया देता अंथार दुःखा निवार वितरिता. रामकथेचा होता रंग श्रोते वक्ते पोथित दंग. सकळकांचा करता रसभंग आयचा हा कुसंग दुर्धर. रामकथेचा हाची महिमा विघ्नांचा न तेथे चले गरिमा. तिथे पावावे लागे उपरमा निजधर्मा विसरुनी. रामकृतेने लादली बुद्धी हळूच दूर टाकावे उपाधी. विसंबू नये तो चंचलदी परमावधी होईल तो. होते जे उपरणे पांगुरले हळूच दो बाजू सावरिले. आता विंचू सदृढ गुंडाळिले नेऊन परसिले बागेत. विंचू जात्याच भयंकर वेळ जाई लई जातीवर. भय खरे परी बाबांची आज्ञा सदर मारावया कर धजेना. येथे श्रोतिया सहजी शंका विंचू घातकी वद्य नव्हे का. डंकिता देईल तो का सुखा मारू नये का न कळे की. सर्प विंचू विषारी प्राणी नुपेक्षी तया कदा कोणी. बाबा काय तया लागोनी द्यावे सोडून म्हणतील. श्रोतियाची शंका खरी माझी होती तीच परी. परिपूर्वीला ऐस्या प्रसंगा भितरी परसा वैखरी बाबांची. प्रश्न होता याहून बिकट शिर्डीत काकांचे वाडिया निकट. एकदा वाडीवर खिडकी निकट विकार बिकट आढळला. चौकटी तळी छिद्रद्वारे भितरी प्रवेश केला विकारे. दीपला दीप ज्योती निकरे वेटोळे करुणी बैसला. दीप प्रकाशे जरी दीपला मनुष्याच्या चाहुले बुजाला. गजबज झाली तैसा चमकला क्षणेक उगला राहिला. मागे न जाई पुढे न जाई खाली वर करी डोई. मग एकची उडाली घाई कैसा उपायी मारावा. कोणी बडगा कोणी काठी घेऊन आले उठाउठी. जागा साकड तयासाठी बहुत कष्टी झाले. सहज मारता एक सरपटी आणि उतरता भिंती तळवटी. प्रथम गाठता माझीच वळकटी मत संकटी टाकिता. लागलावर मी जरी तो घाव चुकता डंक मारिला पाव. बत्ती आणून लक्षती ठाव तव त्या वाव सापडला. त्याची आली नव्हती वेळ आम्हा सकळाचे दैवय सबळ. होती जरी ती काळ वेळा केला प्रतिपाळ बाबांनी. आल्या मार्गे करुणी त्वरा निघून गेला तो झरझरा. स्वय निर्भय इतरा सुख परस्परा वाटले. मग मुक्ताराम उठला म्हणे बिचारा बारा सुटला. नसता त्या छिद्राद्वारे निसटला होता मुकला प्राणास. मुक्तारामाची दयाद्र दृष्टी
पाहुणी झालो मी मनी कष्टी, काय कामाची दयादृष्टी, चालेल सृष्टी कैसेनी. मुक्तारामाई एकदा काळी, आम्ही बसू तई सांज सकाळी, माझी तो वळकटी खिडकी जवळी, मज ते बोली नावडली. पूर्व पक्ष त्याने केला, उत्तर पक्ष म्या उचलिला, एकची वाद माजून राहिला, निर्णय ठेला तैसाच. एक म्हणे सर्प मारावा, क्षण एकही न उपेक्षावा, तुझा म्हणे निरापराध जीवा, का दुष्टावा करावा. एक मुक्तारामाचा धिक्कार, एक करती माझा पुरस्कार, वाद बळावला परस्पर, अंतपार येईना. गेले मुक्ताराम खाली, म्या आपुली जागा बदलली, छिद्रास एक गुडदी बसविली, वळकटी पसरली निजावया. डोळे लागले पेंगावया, मंडळी गेली निजावया, मीही देऊ लागलो जांबया, वाद आपसया थांबला. रात्र सरली उजाडले, शौचमुख सम्मार्जन आटोपले, बाबा लेंडीवरून परतले, लोक जमले मशिदी. नित्याप्रमाणे प्रातःकाळी आलो मशिदीस नित्याचे वेळी, मुक्तारामादी सर्व मंडळी आली बसली स्वस्थानी. कोणी हातावर तमाखू चुरती, कोणी बाबांची चिलीम भरती, कोणते हातपाय दाबेती, सेवा ये रीती चालली. बाबा जाणती सकळांच्या वृत्ती, मग ते हळूच प्रश्न पुसती, वादावादी ती काय होती, ती गतरात्री वाड्यात. मग मी जे जे जैसे घडले, तैसेच ते बाबा सकथिले, मारावे वा न मारावे पुसले, सर्पास वाहिले ते स्थिती. बाबांची तो एकची परी, सर्प विंचू झाले जरी, ईश्वर नांदे सर्वा भीतरी, प्रेमती धरी सर्वार्थी. ईश्वर जगाचा सूत्रधारी, तयाच्या आज्ञेत वर्तती सारी, हो का विकार विंचू तरी, आज्ञे बाहेरी वर्तेना. म्हणून प्राणी मात्रावरी, प्रेम आणि दयाच करी, सोडी साहस धरी सबुरी, रक्षिता श्रीहरी सकळाते. येणे परी कितीशा कथा, बाबांच्या येथील सांगता, म्हणून त्यातील सारची तत्वता, निवडून श्रोता घ्यावे की. पुढील अध्याय याहुनी गोड, भक्तिश्रद्धेची ती जोड, भक्त दीक्षित प्रसंग अवघड, निघतील बोकड मारावया. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माळ पंथ विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, अपमृत्यू निवारण, नाम द्वादशंतोत्तम अध्याय गोडहा. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. साप विंचू हे नारायण आहेत, नारायणाचं रूप आहे असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. पण पुढं त्यांनी असं पण म्हटलंय की ते परी ते सर्व वंदावे दुरून, दुरूनच त्यांना नमस्कार करावा. मग जसं कधी कधी कसं काही दुष्ट व्यक्ती असतात आपल्या समाजात आजूबाजूला, तर त्यांच्याशी जास्त संगती करायला जायची नाही, असा पण त्याचा अर्थ आहे. तेच त्याला अधर्म म्हणतात. म्हणजे तिथं ऐशानारा मोजून हाणाव्या पैजरा, हे पण तुकारामानेच म्हटलेलं आहे. तर काय बाबा दोन्ही त्यांनी असं म्हटलं हे काय मला समजत नाही. की त्याची म्हणती तया अधर्म तया पैजारीचे कामं, अशा पण गोष्टी तुकाराम महाराज म्हटलेल्या आहेत. आता बाबा काय म्हणायचे की साप विंचवाला विनाकारण मारायचं नाही, ते सगळे ईश्वराच्या अधीन आहेत, कोणी स्वतःच्या मनाने वागत नाही आणि त्यांची आज्ञा असल्याशिवाय ते चावत पण नाही. आता एकदा एक विंचू तळ्यात पडला, खाली खाली जाऊ लागला. मग टवाळ लोक काय म्हणले, बरं झालं, हा त्रासदायकच होता, ढसणारा होता, बरा मरतोय. पण कोणतरी एखादा चांगला पण असतो तर धावत आला आणि बोटात धरून विंचू बाहेर काढला. आता ते विंचवाचा जाती स्वभावच आहे ना डंकणे, तर त्यानं डंक मारला. मग इथं काहीतरी दुसरी बुद्धी वापरून त्याला बाहेर काढायला पाहिजे. तर असंच एकदा एक म्हणे मलाच बाबांचा एक अनुभव आलेला आहे, तो मी सांगतो. तर हे काकासाहेब दीक्षित होते, हे दिवसा नाथांचं भागवत वाचत आणि रात्री भावार्थ रामायण वाचत. बघा जेव्हा रामानंद सागरांनी रामायण बनवलं आणि देशोदेशीची आणि प्रत्येक राज्यातली रामायणाचा संदर्भ वापरला आहे, तेव्हा महाराष्ट्रातून फक्त एकनाथांचं भावार्थ रामायणच त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे एवढं ते योग्य असं आणि त्याच्या कथेच्या बरोबर बाजूला जाणारं आहे. तर असंच म्हणे मला त्यांचं ते जे संध्याकाळचं रामायण आहे ते ऐकायचा योग लागला. तर मग मी दीक्षितांच्या त्या याला बाबांनीच पाठवलं ऐकायला, म्हणून मी जाऊ लागलो. एक वेळ देवाला फुलं उशिरा वातील, आंघोळ टळेल, अजून काय टळेल, पण वाचनाची वेळ काय त्यांची टळत नव्हती. असे ते ऐकायला जात होते. अजून 4 माणसं होती. तर एकदा ते बसले कथेला उपरणं अंगावरती घेऊन, रामनामी चित्त लागलं होतं, कथा मोठी सुरस होती. आणि अशा वेळेस काय झालं, कथा कुठली होती की रामाच्या बाणाचा पिसारा हनुमंताला लागला, तो आकाशात गरागरा फिरून खाली पडला
आणि मग तो वायू धावला तेव्हा त्याला त्याचा जीव हे करण्यासाठी, वाचवण्यासाठी. असं यांचं कथाश्रवणी मन होतं सगळं. आणि अचानक बघितलं की आपल्या डाव्या खांद्यावरती उपरण्याच्या वर एक विंचू बसलेला आहे. तो पण जशी काय कथा ऐकायला आलाय आणि या कथेची गोडी ऐकतोय. आता यांचं लक्ष नव्हतं, पण अचानक नजर गेली आणि पाहिलं हरिसंरक्षक आहे शेवटी म्हणे. हरीनं मला ते जाणून दिलं की तुझ्या खांद्यावरती विषारी विंचू बसलेला आहे. मग आता हे घाबरले, म्हणजे काय करायचं बाबा, सगळ्यांना डिवचायला नको, मी गडबड केली तर सगळे उठून पळतील, रामकथेचा रंगाचा बेरंग होईल, करायचं काय बरं. लक्ष सारखं तिकडे जाते, पण तो शांत बसला होता, अजिबात इकडे इकडे हालत नव्हता. आता त्याच्या स्वभावानुसार त्याने म्हणे जरा नांगी इकडे इकडे केली आणि जर माझ्या खांद्यावर मारली तर म्हणे मला मात्र दुःखाला कारण होईल, काय करू, मारू नको, मारू का नको. पण मग बाबांचं आठवलं की बाबांनी सांगितलं की या प्राण्यांना पण मारायचं नाही. मग तसंच दोन्ही हाताने हळूच उपरनं गुंडाळलं आणि बाहेर जाऊन परड्यामध्ये ते त्यांनी रस्त्यावरती ते झटकलं. मग त्यांना प्रश्न पडला होता मारू का नको, पण नाही, बाबांनी सांगितलेलं आहे की मारायचं नाही. आता तुम्ही श्रोते पण म्हणाल की हे साप विंचू कसे विषारीच आहे ना, ह्यांना का मारायचं नाही. आणि मला पण म्हणे हाच प्रश्न होता. तर एकदा म्हणे शिर्डीत काकांच्या वाड्याला मी राहिलो होतो आणि त्या खिडकीपाशी माझी वळकट होती, माझा बिस्तरा होता. तर तिथं मी बघितलं तर त्या चौकटीवरनं एक त्या भोकातून एक विखार आला हो बाहेर मोठा. आणि त्या दिव्याच्या उजेडाला एक तर तो दिपला आणि तिथं दिव्याच्या जवळच ज्योती निकटे, म्हणजे जिथं दिवा लावते जवळच तो वेटोळं करून बसला. दिव्याच्या प्रकाशाने दिपला आणि माणसाच्या चावलीनं अजून बुजला. मग काय हालना डोलना, फक्त आपलं डोकंसारखं इकडं इकडं करतोय. तेही जीवाला घाबरतात खरं आपल्या चावलीनं, तर मारायचे नाहीतच, त्यांना सोडून द्यायचे असतात. मग काय करावं, कोणी म्हणे काठी आणा, कोणी म्हणे बडगा आणा. पण ते कसं होतं, दिवा बाबा उचलायला पाहिजे, मग त्याला फटकावला पाहिजे. पण कधी अचानक एखादाच फटका लागला तर तो डूब धरील, आणि नाही जर जागा सापडली नीट मारायला तर काय करायचं, असा यांना प्रश्न पडला. मग म्हणे माझ्या वळकटीवरच जाईल तो, माझंच अंथरूण होतं तिथं, असं चाललेलं. मग शेवटी त्यालाच काय वाटलं, बाबांच्या कृपेनं तो सुटला, जरा आपला निघून गेला. यांनाही आनंद त्यांनाही आनंद. मग तिथं एक मुक्ताराम नावाचा बाबांचा भक्त पण मुक्कामी होता. तो म्हणला बिचारा सुटला रे, तर फुकट आता प्राणाला मुकला असता. तर यांना राग आला हेमाडपंथांना. ते म्हणे माझी वळकटी तिथं आहे, माझ्याच बिछाण्यात तो जाऊन बसला असता तर का म्हणून तो बिचारा, का त्याला मारायचं नाही. आणि मग बाकीच्या लोकांनी हे केलं, कोणी त्याची बाजू घेतली, कोणी त्याची बाजू घेतली की हा बाबा कशाला मारला, नाही मारायचा, जाऊ द्या. कोण म्हणे ते दुष्ट जे त्याला मारलाच पाहिजे, वाघ विंचू साप कधी सोडायचेच नाही. असा तो वाद आपोआप चालला होता. नंतर लोकही गेले, मुक्ताराम खाली गेला, हे ग्रस्त पण जांभया देऊ लागले आणि त्याच्यामध्ये हा वाद आपोआप थांबला. रात्र झाली, सकाळी मग शौच मुखमार्जन सकाळचे विधी आटपले, बाबाई लेंडीवरनं आले. मग हे लोक गेले मुक्तार मन सगळे दर्शनाला. कोण बाबांच्या हातावर तंबाखू चोळून देते, कोण बाबांची चिलीम भरतंय, कोण बाबांचे पाय दाबते. तर मग अशा वेळी बाबांनी विचारलं का रे बाबा, काल रात्री काय वाद चालला होता. मग त्यांनी विचारलं बाबा साप असा असा झाला, प्रकार झाला, मग सर्पविंचू मारायचे का नाही मारायचे. बाबा म्हणले नाही मारायचे. त्या सगळ्यांच्या भीतरी शेवटी ईश्वर एकच आहे, आत्मा एकच आहे, आणि सगळ्या प्राणीमात्रांमध्ये ईश्वराचा अंश असल्यामुळे तो ईश्वर त्याच्यावर प्रेम करतो. वाघ विंचू जरी झाले, साप विंचू, तर त्यांना पण ते देवाच्या आज्ञेबाहेर नाही आहेत. जिथं ज्याचं मरण आहे तिथंच ते डसणार किंवा तो विकार होणार, असं आहे. एरवी कसं साहस करू नका तुम्ही, श्रीहरी तुमच्या सगळ्याचा रक्षिता आहे. मग असं बाबांनी सांगितल्यामुळं त्यांनी त्याला मारला नाही, त्या विंचवाला सोडून दिला. आता पुढच्या अध्यायामध्ये काकासाहेब दीक्षितांचा काहीतरी प्रसंग आहे, तो आपण वाचूया. इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. राजाधिराज सद्गुरू साईनाथ महाराज की जय.